बैलगाडा प्रेमी सागर 1044 या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपण आलोय विजयदुर्ग येथे किल्ल्यावर ज्योत नेण्यासाठी. 60 ते 70 फुटाच्या वर हाईट आहे. ह्या साईडला उजव्या साईडला समुद्र किनारा आहे. नमस्कार, आपलं नाव? अवधूत पाटील. हे विजयदुर्ग येथे गाईडचं काम करतात. थोडी आम्हाला गडाविषयी माहिती सांगा. हा किल्ला इसवी सन 1195 ते 1205 या काळात शिलार संस्थानाचे राजा भोज यांनी बांधलेला आहे. तो 5 एकर मध्ये भाग आहे. तो आतमध्ये. त्यानंतर 1218 मध्ये देवगिरी यादवांच्या ताब्यात गेलाय दौलताबाद किल्ला. 1354 मध्ये विजयनगरचे राजा यादव कृष्णदेवराय कर्नाटक त्यांच्या ताब्यात गेलाय. आणि 1431 मध्ये बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी जिंकून घेऊन नंतर त्याच्यात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात आदिलशाहकडे हा गेलाय आणि नंतर जवळजवळ 125 वर्ष किल्ल्यावर आदिलशाहचं राज्य होतं. साधारणपणे 1653 साली महाराजांनी जिंकून घेऊन नंतर विस्तारीकरण केलं. किल्ला बांधणार 17 एकर 19 गुंठे एवढा किल्ल्याचा परिसर आहे. आतमध्ये तुम्हाला 26 पॉईंट आहेत. त्यात 2 भुयारी मार्ग आहेत, दरबार आहे, खलबतखाना आहे, राणीमाल आहेत, हेलियम पॉईंट आहे, भवानी मातेचं मंदिर आहे, दारुगोळ्याचा कोठार आहे, धान्य कोठार आहेत, पाण्याखालची भिंत आहे, अशी काही वैशिष्ट्य आहे. तुम्हाला सगळे तटबंदी छोटे व्हाईट स्पॉट आहे. ते सगळे तोफांचे मारे होऊन नंतर ते बुजवले. वरती छोटे होले धनुष्यबाण किंवा बंदुकीने मारण्यासाठी असतात. आणि खालचे मोठे ते पावसाचं पाणी द्यायला किंवा हवा पासून जंगी म्हणतो. आपला आरमाराचा राजधानीचा किल्ला आणि तिहेरी तटबंदी असलेला एकमेव जलदुर्ग आहे आपला. हा गड फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास जातो. 1 तास. एक सव्वा तासात पूर्ण गड फिरून होतो. म्हणजे पॉईंट होतात. ओके. आणि चारी बाजूनं पाण्याचंच पाणी आहे का कसं आहे? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने तुम्ही आलात तेवढी जमीन. पहिल्या 4 बाजूने पाण्यात होता. ह्या साईडून फक्त जमीन राहते का? पहिला होता 4 बाजूनी, पण आता ते बुजलंय तुम्हाला. हा, म्हणजे मुजवलंय का आपलं मुजलंय पावसात? जास्त खोल पाणी नव्हतं ना, त्यामुळे इकडे येण्या जाण्यासाठी लाकडी पूल होता. आपण काढून ठेवायचो आणि रात्रीचा काढून ठेवायचं. म्हणजे रात्रीचा किल्ल्याचा मार्ग तोडून टाकणं. या 4 बाजूनी पाण्याने घेरलेला असणारे पूर्वीचं नाव होतं घेरिया. महाराजांनी जेव्हा किल्ला जिंकला तेव्हा विजय संवत्सर नावाचं वर्ष चालू होतं. त्या वर्षात जिंकून घेऊन बांधकाम चालू केलं म्हणून विजयदुर्ग नाव दिलेलं. ओके. शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आपले मनापासून धन्यवाद. त्यात कचरा टाकू शकता. असा आसपास कुठेही कचरा तुम्हाला दिसत नाही. विहीर आहे बघा, जुन्या काळातली. जवळपास 70-80 फूट ते खाली 60 फूट अशी विहीर आहे. पायऱ्या बघा तुम्ही. अतिशय खोल अशी विहीर आहे. अतिशय सुंदर असे समुद्र किनारे आपले शिवभक्त बसलेले पाहणी करतात. शेनवडीचे शिवभक्त आलेले आहेत ज्योतण्यासाठी. रोहन माळी बोलतील आता. अतिशय खूप भारी वाटतंय की ह्या इथं विजयदुर्गला आम्ही सगळेजण आलोय. महाराजांनी त्या काळात एवढा भारी इथं किल्ला बांधलाय ना की इथे एवढं पैसे देऊन पण एवढं भारी सुख भेटणार नाही. इथं आल्यावर आम्हाला सुख भेटलं. अतिशय आम्ही 250 किलोमीटरवरून महाराजांची परंपरा हे सगळं चालवण्यासाठी त्यांचा आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, त्यासाठी आम्ही शिवण्यासाठी आलोय. पण अतिशय खूप भारी वाटतंय सगळ्यांना. खूप हे आजोबा आलेले आहेत बघा. 75 वय आहे त्यांचं. ते 3-4 वर्ष झालं आपल्या शिव ज्योतण्यासाठी येतात. तुम्हाला कसं वाटतंय? 1 नंबरचं काम आहे या वर्षी. गेल्या वर्षापेक्षा अतिउत्तम. म्हणजे किल्ला कसा वाटला तुम्हाला? चांगला आहे. शिवभक्त विघ्नेश भुजबळ 2 शब्द बोलतील. तर आता आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहे. विजयदुर्ग किल्ला हा त्या काळाचा आरमारी राजधानी आहे महाराजांची. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा किल्ला तयार केलेला आहे. इथे अतिशय चांगल्या पद्धतीचे बुरुज, धान्य कोठार वगैरे तयार करण्यात आलेले आहेत. एकदम असं थंड ठिकाण आहे. थंड आणि शांततेचं वातावरण.
बघू शकता राजवाडा कसा आहे. धान्याचं कोटर. गोरपड वर आल्या नारायवर शिवरायांचे मावळे आहेत. एवढं काय हाईट बघा 20 फुटाची आहे. आता कुठलंही वर चढण्यासाठी साधन नाही. लांब जायचं आपल्याला. खाली ठेवायचा. हा ठेवा की ताटात. अगरबत्ती घ्या. त्याला नाम वाढा. महाराज की जय. पुजारी पूजा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की महादेव महादेव. जय भवानी. जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर संभाजी महाराज. मागल्या कडे या की. जय जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती जय. हर हर महादेव. हर हर शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. ज्योत घेऊन शिवभक्त आता गड उतार करत आहेत. सर्व शिवभक्त ज्योत घेऊन आता गडावरून खाली जात असताना आपण बघू शकता छोटे शिवभक्त आहेत ज्योत घेऊन. इयत्ता 5वी मध्ये शिकत आहेत. जवळपास 40 जण ज्योत आणण्यासाठी विजयदुर्ग येथे आलेलो आहे. त्यामध्ये 5 मुलं लहान आहेत जेणेकरून की 12 वर्षाच्या आत आहेत. हे आहेत आमचे मार्गदर्शक सुतार गुरुजी. गड उतार करायचा चाललाय शिवज्योत घेऊन. सर्व मावळे आता खाली गड उतार करत आहेत. गणेश भोसले, श्रीकांत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी.